रेस्टॉरंट स्टाईल लसूण चिकन टिक्काची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. यासाठी आपण बोनलेस चिकन वापरलं आहे अर्धा किलो. बोनलेस घेत असताना यामध्ये मी थाई बोनलेस वापरलं होतं, कारण ते थोडं टेंडर असतं. आता चवीप्रमाणे मीठ लावूया, थोडीशी हळद घातली आहे, 1 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ, अर्धा लिंबाचा रस हे सगळं मॅरिनेट करून फ्रीजमध्ये आपल्याला अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे. यासाठी जे दही वापरलं होतं 1 वाटी, त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता 1 टेबलस्पून तुपामध्ये किंवा तेलामध्ये 1 टेबलस्पून चण्याचं पीठ म्हणजे बेसन आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं बेसन थंड झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून बारीक कापलेलं लसूण, थोड्याशा हिरव्या मिरच्या, घट्ट दही, चवीप्रमाणे मीठ, बरोबरीने घातले काळी मिरी पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला, 1 टेबलस्पून घातलं होतं मी अमूल फ्रेश क्रीम आणि भरपूर कोथिंबीर. समजा तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम नसेल तर घरातल्या दुधाची मलाई घातली तरीसुद्धा चालेल. आता चिकनला परत हे सगळं मॅरिनेट छानपैकी लावायचं आहे आणि कमीत कमी फ्रीजमध्ये आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे मॅरिनेट केलेलं चिकन रात्रभर जर फ्रीजमध्ये ठेवलं तर चिकन खूप छान टेंडराईज होतं आणि पटकन शिजतं. त्यामुळे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायला अजिबात विसरू नका. आता अर्ध्या तासानंतर म्हणजे कमीत कमी अर्ध्या तासानंतर आपलं चिकन तयार झालं आहे कुक करण्यासाठी. माझ्याकडे एअर फ्रायर होता. जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही OTGमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये हे करू शकतात. आधी आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि मग 180 डिग्रीवरती 15 मिनटं बेक करायचं आहे. समजा तुमच्याकडे एअर फ्राय OTG नसेल तर तुम्ही नॉर्मल गॅसच्या पॅनवरती सुद्धा हे बनवू शकतात. अप्रतिम चवीचं रेस्टॉरंट स्टाईल लसूणी चिकन टिक्का आपल्या घरी तयार होतो. साधारणतः 10 मिनिटांनंतर मी थोडंसं तूप किंवा बटर ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे. असं वरतून तूप किंवा बटर लावल्याने खूप छान स्मोकी इफेक्ट येतो आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल याला टच येतो. तयार झाले अप्रतिम चवीचं आपलं हे कबाब. रेसिपी आवडली तर लाईक करा.